नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 19 जानेवारी 2020 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता हळूहळू आखणी, प्रतिध्वनी, मुलाखन की आपल्याला लगेच कळतं. पर्याय 4 तर कन्फर्म उत्तर आहे. इथे न झालं, इथे काय पाहिजे होतं? त, मुलाखत. पण जर पाहिलं आपण तर पर्याय 1 सुद्धा उत्तर आहे. म्हणजे परीक्षा परिषदेनं 2 उत्तर दिले. हळूहळूचा लूचा उकार काय पाहिजे होता? दीर्घ पाहिजे होता. इथं काय झालं आहे? ऱ्हस्व झालं आहे. म्हणजे आखणी आणि प्रतिध्वनी हे शुद्ध आहेत, हळूहळू आणि मुलाखन हे 2 अशुद्ध आहेत. आता पुढील प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. हय, तुरग, वारू, गज. मग आता आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हय, तुरग, वारू हे घोडा या शब्दाला समानार्थी आहेत. म्हणजे हय, तुरग, वारू, घोडा, वाजी, अस्प, तुरंगम यांचा अर्थ होतो घोडा. मग गटात कोणता बसत नाही? पर्याय 4. कोणता? गज. गज म्हणजे काय? तर हत्ती, सारंग, कुंजर, नाग, पिल्लू, पिल. बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. पिलखाना. पिलखाना हा फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो गजशाळा म्हणजे हत्तींची जागा. मग हे तर पर्याय कटला. पागा. उत्तर आपलं बरोबर. घोडे बांधण्याची किल्ल्यावरची जागा म्हणजे पागा. आणि सपाट जमीन जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? तबेला. बरोबर आहे. गोठा जनावरांचा, आरामगृह हे आपलं माणसांसाठीचं. पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे. बरोबर आहे. निरुपाय होणे, नाईलाजाने माघार घेणे. कान फुटणे. बरोबर आहे. ऐकू न येणे. म्हणजे हे पण बरोबर आणि हे पण बरोबर. 2 उत्तरं आहेत. आता डोळे येणे हा आजार आहे. नाक गळणे म्हणजे सर्दी होणे हा पण आजार आहे. प्रश्न क्रमांक 5 तर कॅन्सलच झाला आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? तर हे निमंत्रण पत्र आहे. ओके. आपण पाहुण्यांना म्हणलो की तुम्ही आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी या. अभिनंदन पत्र. बघा, आपला मित्र, आपला छोटा भाऊ, कोणी नातलग TET परीक्षा पास झाले तर आपण त्यांना अभिनंदन पत्र लिहितो. सूचनापत्र हे ऑफिस टू ऑफिस एकमेकांना सूचना दिल्या जातात. तक्रारपत्र तर आपण मनपाला, नगर परिषदेला व आमच्या कॉलनीमध्ये वेळेवर पाणी येत नाही म्हणून तक्रार करू शकतो. बघा, तुम्ही जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर 2013 ते आतापर्यंत झालेले TETचे सर्व पेपर तुम्हाला सब्जेक्टनुसार मिळणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त मराठीचे पेपर जॉईन करू शकता, फक्त इंग्लिशचे जॉईन करू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. याचा तुम्हाला फायदा असा होईल की विषयानुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येतील व व्हिडिओ विश्लेषणसुद्धा पाहायला मिळेल. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरलासुद्धा सर्च करून डाउनलोड करू शकता. पुढे दिलं आहे आपल्याला श्रद्धांजली. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? मग आता बघा बरं, आपण एक एक घेऊयात. बघा, श्र, श प्लस र प्लस अ. श्रमध्ये किती झाले? 3 प्लस. आता बघा काय आहे? 10 मधील द प्लस ध. बरोबर आहे. प्लस आ प्लस अनुस्वार. ओके. हे झाले 3, हे झाले 4. आता जमध्ये, या जमध्ये काय आहे? ज प्लस अ किती झाले? 2. आणि ल मध्ये काय आहे? ल प्लस दीर्घई हे किती झाले? 2. मग आता बघा 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 2 11. किती आहेत? 11 वर्ण आहेत. पुढे जायचं आहे आपल्याला. पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
शुक सरिता हेच आपलं उत्तर आहे. कारण की शुक म्हणजे काय तर पोपट, मग पोपट पोपटीन, राघू मैना, बरोबर आहे. मग आता सरिता म्हणजे काय तर सरिता म्हणजे नदी. बाकी बघा बोका भाटी बरोबर आहे, मोर लांडोर बरोबर आहे, कोल्हा कोल्हीन बरोबर आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुढीलपैकी ही ओळख नाही. मिसाईल मॅन आहे, शास्त्रज्ञ आहे, माजी राष्ट्रपती आहे, तर ते गायक नाही. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर 3 जानेवारी. का सावित्रीबाई फुले जयंती. 14 नोव्हेंबर हा काय आहे बालदिन आहे, तर नेहरू जयंती, बरोबर आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची निमित्त. 30 जानेवारी हा हुतात्मा दिन, महात्मा गांधी यांचा स्मृती दिन. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण तर आपल्या सर्वांना माहिती आहे विनोबा भावे. संत ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका, लोकमान्य टिळक गीता रहस्य आणि तुकडोजी महाराज ग्रामगीता. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कुणालाच, तरी ते आपण कळतंय का नाही, तर हे आहे अनिश्चित. अनिश्चितलाच आपण काय म्हणतो सामान्य. बघा वाक्यामध्ये जेव्हा कोण आणि काय ही सर्वनामं कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. मग संबंधी सर्वनाम जो जी जे, जे ज्या जी, दर्शक हा ही हे तो ती ते, प्रश्नार्थक कोण काय आणि शेवटी वाक्याच्या प्रश्न चिन्ह. आता प्रश्न क्रमांक 13 कॅन्सल आहेत. 14 आहे की गडकरी हा माझा व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्याचा काळ ओळखा. विषय असेल म्हणल्यावर आपलं कळतं की साधा भविष्यकाळ आहे. मग पूर्ण भविष्यकाळ कसा होईल तर गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय झाला असेल. इथं काय येईल झाला असेल. अपूर्ण भविष्यकाळ होत असेल आणि रीती भविष्यकाळ असत जाईल, असत जाईल. बाकी तर वाक्य सेम असतं. ओके चला पुढे पाहूयात. वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते. मिनू सांगू लागली स्वल्पविराम आहे, इनवळ अवतरण चिन्ह आहे, आजोबा कॉमा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ पूर्णविराम, पूर्णविराम आहे, कळलं का आता प्रश्नचिन्ह आहे, काय नाही तर संयोग चिन्ह. हे आपलं उत्तर आहे. मग संयोग चिन्ह कसं असतं फॉर एक्झाम्पल बघा प्रेमविवाह, बरोबर आहे, विद्यार्थी भांडार, अशा प्रकारे दोघांना जोडण्याचं काम करतं. पुढे आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. गुलामगिरी काय आहे प्रत्यय घटित, गिरी प्रत्यय आला, बरोबर आहे. कलाकार कार प्रत्यय, प्रत्यय घटित. प्रतिसाद हेच आपलं उत्तर. यामध्ये प्रति हा उपसर्ग, प्रतिदिन, प्रतिकूल, प्रतिकार. मानवता ता हा उपसर्ग. पुढे आहे बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. अंबुज, अग्रज, नीरज, पंकज. तर बघा कमळ म्हणजे पण अंबुज, नीरज, पंकज, नंतर राजीव, नलिनी, अरविंद, सरोज, कुमुद इत्यादी शब्द कमळ शब्दाला समानार्थी आहेत. मग नसलेला अग्रज. अग्रज म्हणजे काय आधी जन्मलेला किंवा मोठा भाऊ. 18 ते 21 कविता आहे. आपण याचे उत्तर घेऊयात. बघा 18चं उत्तर आहे कवी कोणाकडे मागणे मागत आहे तर परमेश्वर. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर बघा वसुंधरेचा समानार्थी शब्द आला नाही, नाहीतर सुमन फूल शब्द आलाय, नभ आभाळ शब्द आलाय, कौमुदी चांदणे शब्द आलाय. कवी कोणते मागणे मागत नाही तर फुलांचा भार देठांनी सोसावा. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे फुलांचे रंग व्हावे. 22 ते 25 पॅसेज आहेत. आपण त्याचे उत्तर पाहूयात. उत्तरातून पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उत्तरात आलेला नाही तर आश्चर्याचा आलेला नाही.
कौशल्याचा कसब आलेला आहे, दयाचा कणव आलेला आहे आणि तनूचा शरीर आलेला आहे. शाहू महाराजांनी कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? तर वारसा. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? तर बी आणि सी, गुणी कर्तृत्व लोकांना आणि पीडितांना. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? आजी आजोबा, कोवळे लहान, शिखर माथा, नवे जुने. बघा, नवे जुने अगदी बरोबर. आजी आजोबा हे विरुद्ध लिंगी झालं. कोवळे लहान नाही, कोवळेला निब्बर आणि लहानला मोठे. शिखर माथा समानार्थी झालेला आहे. पूजा उद्या येणार आहे ना? तर लगेच आपलं प्रश्नार्थक चिन्ह दिसल्यावर काय कळतं? हा काय आहे? प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार आहे. पुढीलपैकी वाचनाची योग्य जोडी कोणती? दगड दगड नाही ना, तर इथं दगडे झालं म्हणजे चूक आहे. आपल्याला माहिती आहे अकारांत पुल्लिंगी नाम जसेच्या तसेच राहतो. दगड दगड, कागद कागद, पुस्तक पुस्तके बरोबर आहे, कारण ते पुस्तक नपुसकलिंगीचं अकारांताचं एकारांत होतं. कपडा कपडी नाही, कपडा कपडे होतं बरोबर. म्हणून उत्तर झालं पर्याय 3. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. तर आपल्याला लगेच कळतं बघा, पळू लागली म्हणजेच काय? पळायली. म्हणजे जेव्हा पळू हा धातू साधित आणि लागली हे सहाय्यक क्रियापद, या दोघांच्या अर्थावरून एकच अर्थ मिळतो तेव्हा ते होतं संयुक्त क्रियापद. बघा, जेव्हा धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा ते काय असतं? संयुक्त क्रियापद. मग आता पळू लागली यातून आपलं काय कळायला लागलं? किती पळायली बरोबर आहे. म्हणजे संयुक्त क्रियापद काय करतं की धातू साध्य आणि सहाय्यक क्रियापद दोघातून एकाच क्रियेचा बोध होतो. शक्य क्रियापद कर्त्याला ती क्रिया करण्याची आता शक्यता आहे, कॅपॅसिटी दिसते. प्रायोजक स्पॉन्सर्ड, करता ती क्रिया करत नसून दुसऱ्या कोणाला तरी ती क्रिया करावयास लावतो. सकर्मक, अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. पुढे चलूयात आपण. चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होतो? म्हण कोणती आहे? देखल्या, देखल्या, देवा, दंडवत बरोबर. मग यामधलं बघा, देवा आणि दंडवत मधलं त वारा याला समानार्थी शब्द तयार होतो. वात, हे बघा वात. मग वारा, वात, व्यान, गंधवाह, समीरण हे सगळे वारा शब्दाला समानार्थी आहेत बरोबर आहे. मग 5वा आणि 9वा यावरून ती म्हण, या म्हणीतले शब्द घेऊन आपला वात शब्द तयार होतो. बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 2019चा पेपर आपण जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. इथे आपल्याला सर्व 2013 पासून आतापर्यंतचे सर्व पेपर हे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मिळणार आहे. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला विषयानुसार तयारी करता येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.